नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आपण आज अय्यूब सय्यद या तृतीयपंथी बांधवाच्या खून प्रकरणात नेमकं काय काय घडलं होतं आणि त्याच्या संदर्भात पोलिसांनी कसा तपास लावला या संदर्भात A to Z स्टोरी आजच्या या बातमीतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अकबर बागवान, माझ्यासोबत माझे सहकारी जहूर सय्यद आणि तुम्ही पाहतात लोकप्रधान न्यूज चॅनल। सोलापूर शहरात अय्यूब सय्यद नामक एका किन्नरचा अर्थात तृतीयपंथी बांधवाचा खून करण्यात आला होता आणि या खून प्रकरणी 3 आरोपींना सोलापूर शहर पोलिसांनी अवघ्या 6 तासात अटक करून दमदार कामगिरी केलेली आहे। नेमकी घटना काय होती, अय्यूब सय्यद कोण होता, त्याचा खून का झाला, त्याचा खून कोणी केला आणि याच्यामध्ये कोण कोण आरोपी होते, पोलिसांनी कसा तपास लावला आणि किती आरोपी आहेत, किती सोनं गेलेलं होतं आणि पोलिसांनी काय माहिती दिली याची सविस्तर माहिती A to Z माहिती इनसाइड स्टोरी मधून आपण जाणून घेऊया। तर अय्यूब सय्यद कोण होता? अय्यूब सय्यद हा सोलापुरातील एक प्रसिद्ध तृतीयपंथी होता। त्याच्याशी अनेकांचा संबंध होता, अनेकाशी चांगले संबंध होते। तो सोलापूरच्या लष्कर परिसरात असलेल्या नळ बाजार चौक येथे आपल्या घरी राहत होता। तृतीयपंथी बांधवांच्या एकंदरीत फ्रेंड सर्कल मध्ये प्रसिद्ध नाव म्हणून अय्यूब सय्यद यांची ओळख होती। शिवाय अय्यूब सय्यद ज्या ठिकाणी राहत होता लष्कर परिसरामध्ये, त्या ठिकाणी देखील त्यांनी अनेक गोरगरीब लोकांना मदत केलेली होती। अय्यूब चाचा म्हणून तो त्या परिसरामध्ये परिचयाचा होता। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी तो निवडणूक लढवण्याचा इरादा देखील त्याने केलेला होता आणि तसे काही व्हिडिओ देखील त्याने सोशल मीडियावर टाकलेले होते। एकंदरीत अय्यूब सय्यद हा एक दानशूर व्यक्ती म्हणून देखील लष्कर परिसरात ओळखला जात होता। अय्यूब सय्यद याच्या खुनानंतर जेव्हा तृतीयपंथी बांधवांना ही बातमी कळाली तेव्हा अनेक तृतीयपंथी बांधव अक्षरशः डोळ्यात अश्रू काढत असल्याचे चित्र स्वतः आम्ही लोकप्रधान न्यूज चॅनलला पाहिलेलं आहे। अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व हा अय्यूब सय्यद होता। आता सर्वात पहिला जो प्रश्न या ठिकाणी येत होता, अय्यूब सय्यद याचा खून का झाला, त्याची स्टोरी आपण जाणून घेऊया। अवघ्या 6 तासामध्ये सोलापूर शहर पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। तर अय्यूब सय्यद याचा खून का झाला याची माहिती जेव्हा पोलिसांनी दिली तेव्हा एक कारण आलेलं आहे, ते म्हणजे गोल्ड। म्हणजे अय्यूब सय्यद याच्या गळ्यात किंवा त्याच्या घरात असलेल्या सोन्या चांदीच्या दागिने असतील, रोख रक्कम चोरण्यासाठी या मित्रांनी खून केला। तर खून कसा केला? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 3 आरोपी या ठिकाणी सापडलेले आहेत। ते आरोपी लातूर येथून अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये यशराज उत्तम कांबळे वय 21 राहणार बौद्ध विहार जवळ इंदिरानगर लातूर। दुसरा आरोपी आहे आफताब इसाक शेख वय 24 राहणार कुंभारवाडी रेणापूर जिल्हा लातूर। आणि जो तिसरा आरोपी आहे वैभव गुरुनाथ पनगुले, म्हणजे शिक्षण म्हणजे त्याचा व्यवसाय शिक्षण आहे, तो राहतो लातूर। या तिघांना अटक केलेली आहे। तर खून का झाला याची माहिती पोलिसांनी देताना सांगितलेलं आहे की यामधील या 3 आरोपींपैकी जो सूत्रधार होता या खुनाचा आफताब शेख, ज्याचं वय आहे 24, आफताब शेख आणि तृतीयपंथी अय्यूब सय्यद यांची ओळख होती। म्हणजे आफताबचं अय्यूब सय्यद यांच्याशी येणं जाणं होतं, म्हणजे त्यांच्या घरी तो येत होता, जात होता, अनेक वेळा तो घरी देखील आलेला आहे, अनेक ठिकाणी अय्यूब सय्यद यांच्याशी भेट झालेला आहे। आफताब शेख हा परिचयाचा होता। मग आफताब शेख यांनी असं काय केलं, कशासाठी केलं, तर त्याचं जे उत्तर आहे पोलिसांनी जे तपासासमोर आलेलं आहे त्याचं जे उत्तर आहे, अय्यूब सय्यद याच्याकडे असलेले सोने लुटण्यासाठी आफताब शेख यांनी हा कट रचलेला होता। मग त्याच्यासाठी त्याने इतर त्याच्या लातूरमधील 2 साथीदारांची मदत घेतली। त्यामध्ये यशराज कांबळे आणि वैभव पनगुले हे 2 सहकारी त्याच्या मदतीला आले आणि या तिघांनी मिळून एक मोठा कट रचला, प्लॅन रचला अय्यूब सय्यद याला मारण्याचा आणि त्याच्याकडील दागिने लुटून नेण्याचा डाव त्यांनी आखला। मग काय झालं, खून कसा केला, तर त्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे की शुक्रवारी म्हणजे 26 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10:30 वाजता या घटनेला सुरुवात झाली। त्यामध्ये यशराज कांबळे हा जो आरोपी आहे तो सर्वप्रथम अय्यूब सय्यद ज्या ठिकाणी लष्कर परिसरात नळ बाजार चौक मध्ये राहतो त्या ठिकाणी यशराज गेला। त्यानंतर त्याचे काही गप्पा वगैरे झाल्या। त्यानंतर यशराजच्या पाठोपाठ आफताब शेख आणि जो तिसरा आरोपी आहे वैभव पनगुले
हा देखील त्या ठिकाणी गेला. निश्चितच आफताबची आणि अय्यूब सय्यद याची ओळख होती, त्यामुळे त्यांच्या गप्पा रंगल्या. गप्पा रंगलेल्या असतानाच शुक्रवारी रात्री 10:30 नंतर हा खरा डाव सुरू झाला आणि त्या तिघांनी शुक्रवारी मध्यरात्री म्हणजे 10:30च्या नंतर त्या अय्यूब सय्यद याचा गेम केला. गेम कसा केला तर अय्यूब सय्यद ज्या पलंगवर झोपत होते त्या ठिकाणी जी उशीशी आहे ती उशीनं सर्वप्रथम अय्यूब सय्यद याच्या तोंडावर ठेवून त्याला ठार मारण्यात आलं. त्यानंतर त्याच्या गळ्यातील कानातील दागिने असतील किंवा कपाटातील दागिने असतील किंवा जो काही मुद्देमाल होता तो त्यांनी घेतला आणि बरोबर 2:30 दरम्यान ते तिघे अय्यूब सय्यद यांच्या घरातून बाहेर पडले आणि जाता जाता चोरांनी काय केलं की अय्यूबची जी गाडी आहे ती देखील सोबत नेली आणि ही जी घटना आहे ती शुक्रवारी 10:30च्या नंतर म्हणजे जवळपास रात्री 2:30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडलेली होती. मग दुसरा दिवस आला शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत त्या ठिकाणच्या लोकांना देखील अय्यूब का उठत नाहीये हे लक्षात आलं. त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांची गाडी बघितली. कदाचित अय्यूब गाडी दिसत नाहीये म्हणून कुठेतरी गेला असेल समजून लोक गप बसले. त्याचे मित्र त्या ठिकाणी होते, त्यांना देखील संशय आला किंवा कुठेतरी निघून गेला असेल कामानिमित्त. पण 2 वाजत आहे 2:30 वाजत आहे, शनिवारचा दिवस उजाडला तरी अय्यूब उठत नाहीये. मग त्या ठिकाणच्या एका नागरिकांनी अय्यूबच्या घरी गेले असता अय्यूब हा पलंगवर निश्चित पडण्याचं पाहायला मिळालं आणि या ठिकाणीच त्या घटनेला ती घटना समोर आलेली आहे. त्यानंतर पोलिसांना फोन करण्यात आलं. पोलीस तातडीने घटनास्थळी आले आणि एखादी प्राथमिक माहितीनुसार त्याचा खूनच झाला होता असा संशय आला. पोलिसांनी मग तपासाची चक्रे फिरवली. ही बातमी वाऱ्यासारखी सोलापुरात लष्कर परिसरात आणि तृतीयपंथी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली. अय्यूबला सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचं घोषित केलं. मग अय्यूबचा खून कोणी केला तर जे 3 नावं आहेत पोलिसांनी तपासात उघडकीस आहे. यशराज उत्तम कांबळे, आफताब शेख आणि वैभव पनगुले. कशासाठी खून केला तर अय्यूब सय्यद याच्याकडे असलेले जे सोनं आहे, त्याच्याकडे असलेली जे रोख रक्कम असेल किंवा इतर जे दागिने आहेत ते लुटून नेण्यासाठी या तिघांनी कट रचला. त्यामधला सूत्रधार जो होता आफताब शेख होता. मग गेले कुठं चोर? सदर बाजार पोलीस असतील किंवा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या 6 तासामध्ये या 3 आरोपींना लातूर येथून अटक केली. त्या 3 आरोपींनी जाताना जी गाडी वापरलेली होती किंवा सीसीटीव्ही मध्ये जे चित्रण होते त्याच्या आधारे पोलिसांनी तपास लावला आणि अवघ्या 6 तासात या ठिकाणी त्यांना अटक केली. मग आफताब शेख हा अय्यूब सय्यदचा मित्र जरी असला तरी त्याच्यावर लातूरमध्ये 2 गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर त्याचा इतर जे 2 साथीदार आहेत, यशराज हा विद्यार्थी आहे, आफताब शेख याच्या जोडीला जो मदतीला आलेला होता, यशपाल हा आरोपी तो स्टुडंट आहे, तर वैभव हा फायनल इयरला इंजिनिअरिंगचं धडे घेत आहे. म्हणजे इंजिनिअरिंगचे धडे घेत असलेला हा वैभव या ठिकाणी त्या खुनाच्या कटात सहभागी आहे. मग पोलिसांनी अशी देखील माहिती दिलेली आहे की या सर्व प्रकरणामध्ये जे मुद्देमाल जप्त केलेला आहे तो किती आहे असा प्रश्न आम्ही पत्रकारांनी विचारला असता त्याचा तपास सुरू असल्याचं एकंदरीत पोलिसांनी सांगितलेलं आहे. आणि या घटनेनं सर्व तृतीयपंथीय बांधव घाबरलेले होते. सगळ्यांनी एक मागणी या ठिकाणी शासनाकडे केलेली आहे की आम्ही तृतीयपंथी बांधव 10-20 रुपये मागून खातो, या ठिकाणी त्या ठिकाणी गोळा करून खातो. अशा पद्धतीनं जर खळा दाबून खून करून दागिने लुटून नेण्याचा प्रकार घडत असेल तर आम्हाला संरक्षण द्यावी आणि जे आरोपीने हे कृत्य केलं त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील त्या ठिकाणी तृतीयपंथी बांधवांनी केलेली आहे. मग आता अय्यूब सय्यद कोण होते हे तुम्हाला कळालं. खून का झाला? दागिने चोरण्याच्या उद्देशाने झालेला आहे. कोणी केला हे देखील तुम्हाला समजलेलं आहे. केव्हा पकडले? 6 तासात त्या 3 आरोपींना पकडलेलं आहे. आरोपी कोण आहेत तर त्यामधले 2 आरोपी स्टुडंट आहेत, तर जो सूत्रधार होता आफताब शेख हा अय्यूब सय्यद याच्या जवळचा होता, म्हणजे त्याच्या परिचयाचा होता. दागिने लुटून येण्याच्या उद्देशानं त्यांनी हे खुनाचा प्रयत्न केला, खून केला आणि त्या ठिकाणी दागिने त्या ठिकाणी चोरून नेलेले आहे. मग पोलिसांनी आणखीन काय माहिती दिली त्यामध्ये असं कळालेलं आहे की जे 3 चोरटे होते ते एका गाडीनं लातूरहून आले. लष्कर परिसरात 3 जण गेले
अय्यूब सय्यद याचा गळा उशीने दाबून दागिने घेऊन गेले आणि त्यानंतर 6 तासातच आरोपीला पकडण्यात आलेला आहे। तर पोलिसांनी अशी देखील माहिती दिलेली आहे की त्यातील जो यशराज जो आरोपी आहे तो प्रथमतः पहिल्यांदा 10:30 वाजता गेला, त्यानंतर त्याच्या मागे 2 आरोपी गेले आणि त्यानंतर हा सर्व प्लॅन झाला। त्यामध्ये मौल्यवान वस्तू चोरीचा उद्देश या तिघांचा होता अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। सोनं नकली आहे की असली आहे याचा तपास पोलीस करत आहे। रोख रक्कम किती आहे काय याचा देखील तपास सुरू आहे आणि एकंदरीत या कामगिरीमुळे सोलापुरात खळबळ उडालेली होती। म्हणजे एकंदरीत पोलिसांच्या या कामगिरीचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे। जेव्हा ही घटना घडलेली होती तेव्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील तृतीयपंथी बांधवांनी मोठी गर्दी केलेली होती। शेवटी शुक्रवारी म्हणजे मध्यरात्री ही घटना घडली, शनिवारी खून झाल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि रविवारी अय्यूबचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला आणि रविवारी देखील अय्यूब सय्यद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेला। एकंदरीत आफताब नामक जो त्याचा मित्र होता अय्यूब सय्यदचा, त्यानेच हा खुनाचा कट रचलेला होता। अय्यूबकडील दागिने चोरण्यासाठी त्याने इतर 2 साथीदारांच्या मदतीने अय्यूब सय्यद यांचा खून केला आणि खून करून त्या ठिकाणी दागिने घेऊन तो पसार झालेला होता। मात्र त्याला 6 तासाच्या आतच सोलापूर पोलिसांनी त्या ठिकाणी जेरबंद केलेलं आहे। तर ही कामगिरी जी आहे सोलापूर पोलिसांच्या कामगिरीमुळे हे कृत्य उघडकीस आलेलं आहे। आफताब इसाक शेख जे आहे हे मायत अय्यूब हुसेन सय्यद यांच्या यापूर्वीपासूनच ओळखीचं होतं आणि ते अगोदर त्यांना भेटण्यासाठी येणे जाणे होतं। त्यांनी मायतांच्या कडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याबद्दल त्यांना माहिती होतं। त्याप्रमाणे बाकी इतर दोन्ही आरोपींना तयार करून अशा तिन्ही मिळून मयत अय्यूब सय्यद यांना भेटण्याचा बहाणा करून मायताकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम आणि इतर जे काही मौल्यवान वस्तू हे सर्व चोरण्याच्या कटरचना केलं आणि त्यानुसार त्यांनी लातूर मधून एक युनिकॉर्न मोटरसायकलला इथं सोलापूरला आलं आणि या तिन्ही आरोपींनी मिळून अय्यूब सय्यद त्यांच्या राहते घरी खून करून अय्यूब यांच्याकडे घरातील सोन्यासारखे दिसणारे दागिने वगैरे जे मटेरियल आहे, रोख रक्कम आणि त्यांचे मोबाईल फोन हे चोरी केलेले आहेत। यात परत जाताना मृतकांचेच एक यामाहा 2 व्हीलर आहे तेही यांनी चोरून लातूरला गेलं। असा हे गंभीर जे गुन्हे आहेत ते दाखल होऊन अगदी 6 तासात उघडकीस आणलेले आहेत। गुन्ह्याचा तपास। तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा। नमस्कार।